गाडी 6-6:30 वाजेच्या दरम्यान गजानन अरुण पाटील रहिवासी निरीदिगर हे निरीदिगर चौक लिहून त्यांच्या घराकडे जात होते। त्यांच्या घराकडे जात असताना त्यांना अज्ञातवानाने डंपरने धडक दिली व त्या डंपर त्यांच्या अंगावरून गेला आणि डंपर हे थांबलं नाही। पाचखेड्यामध्ये मॉब जमा झाला, जळक्यामध्ये मॉब जमा झाला, विटनेरमध्ये मॉब जमा झाला, जळक्यामध्ये डंपर पकडलं आणि ते डंपर तिथून इतका दबाव आला, पोलीस असतील किंवा ते डंपरचे मालक असतील, डंपरचा ग्रुप असेल, त्यांनी ते डंपर जंगलामध्ये किंवा दुसऱ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला की ही घटना झालीच नाही असं। आणि निरीदिगर गावामध्ये याच्या पहिले 3 घटना झाल्या आहे। तर पोलीस प्रशासन असो किंवा काही बाकीचा ग्रुप असो डंपरवाल्यांचं ते सांगत खोटं आश्वासन देत आणि सर्व घटना झाली की ते तिच्यावर पाणी फिरवी करत। म्हणून आम्ही आज पोलीस प्रशासन आम्हाला सांगत होते, पहिले पोलिसांनी सांगितलं आम्हाला हा डंपरचा पहिला मालिक अतुल पाटील बराडीचा आहे, दुसऱ्यांदा कोणी जळगावचा चेतन चौधरी सांगितला। हा कोणता खेळ आहे, पोलिसांना समजत नाही का काय काय चालू आहे। आणि निरीदिगर गावामधून अतिशय डंपर संध्याकाळी 4 वाजता 5 वाजता कमीत कमी 100च्या स्पीडने जातात आणि पूर्ण निरीदिगरचे रहिवासी संध्याकाळ झाली की रस्त्यावर येता, शेतातले माणसं येत असता। याच्यावर जर लवकरात लवकर शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही अजून तीव्र प्रमाणात आंदोलन करू। आणि एका बी डंपरला नंबर प्लेट राहत नाही, प्रशासन काय करतं आम्हाला ते बाकीचं काही माहीत नाही। आणि लवकरात लवकर निरीदिगर गावामध्ये स्पीड ब्रेकर बसले पाहिजे आणि आमच्या गजानन अरुण पाटील यांना न्याय मिळाला पाहिजे, यांना शासनाकडून मदत मिळाली पाहिजे। याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने तहसीलदार साहेबांनी त्वरित काहीतरी करायला पाहिजे आणि आम्हाला जे आश्वासन दिलं आहे त्याचं आम्हाला हे झालं भेटलं पाहिजे। नेमकं डंपर कशाचं होतं? डंपर वाळूचं होतं। प्रशासनाने अजून काय आश्वासन दिले तुम्हाला? प्रशासनाला आम्ही उद्याचं काल पण फोन लावतोय की साहेब आम्हाला असं पाहिजे। साहेब म्हणतात पहिले हा मालक होता, साहेब म्हणता पहिले तो मालक होता। साहेबांना मी सांगितलं साहेब तुम्ही उडवडीची उत्तर देतोय, तुम्ही जर व्यवस्थित कारवाई नाही केली तर आम्ही आमचं प्रेत आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आणून ठेवू। आम्ही पोलीस स्टेशनमध्ये प्रेत नेलं, त्या टायमाला पोलीस स्टेशनला अक्षरशः कुलूप लावलेलं होतं। सर्व जमाव तिथे जमला, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये अर्धा घंटे थांबले, अर्धा घंटा थांबल्यावर कोणीच नाही। मग बाकीचे आमचे सर्व निरीदिगरचे मूल्य ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आम्ही निर्णय घेतला निरीदिगरचं उपल्यावर आंदोलन करायचं। आम्ही एक घंटा रस्ता रोको केला, तेव्हा पोलीस प्रशासन तिथे आलं। मग आता आम्ही काय समजायचं? पोलीस कुठे तत्पर नाही का? पोलीस इथे लोकांचा जीव जातोय, कोणाच्या दबावाखाली काम करताय का याच्यावरून प्रश्नचिन्ह निर्माण होतं ना। इथे जीव जातोय, 3री-4थी घटना निरीदिगरमध्ये, पण काय आहे जाऊ द्या, झाली घटना मग त्याच्यानंतर बघू आपलं इन्शुरन्समध्ये होईल, पैसा भेटतील, पण नंतर काही होत नाही। हे डंपरवाले अक्षरशः एकदम मनमानी करताय। आणि सर्वात मोठा निरीदिगर गावामध्ये चौफुलीपासून तर ग्रामपंचायतपर्यंत 1 किलोमीटरचा रूट येतो, त्या 1 किलोमीटर रूटमध्ये 100च्या स्पीडने डंपर चालतं, रात्री असो का दिवसा असो। याच्यावर लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने काय असेल ती कारवाई करावी, नाहीतर आम्ही निरीदिगरचे रहिवासी, निरीदिगरचे ग्रामस्थ आणि सर्व निरी गटाचे आम्ही कठोर काही ना काही मोर्चा वगैरे करू म्हणजे करू किंवा आंदोलन करू किंवा उपोषण करू, ही प्रशासनाला माझी हात जोडून विनंती आहे। काल दिनांक 5/9/2025 रोजी संध्याकाळी साधारणतः 6:45 वाजेच्या सुमारास शिवाजीनगर चौक निरीदिगर स्मशानभूमीजवळ तिथं निरीदिगरला राहणारे इसम नामे गजानन अरुण पाटील हे रस्त्याच्या पलीकडे उभे होते। तेव्हा निरीकडून वावरदाच्या दिशेने जाणारा सफेद रंगाचा एक डंपर त्यांना धडक मारून पळून गेला होता। त्यानंतर मग स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या पथकाने त्या डंपरला पुढे जाऊन अडवलं। तर त्या डंपरचा नंबर K28K9185 असा होता आणि तो चालक होता आकाश भरत राजपूत याला ताब्यात घेतलं होतं। त्याप्रमाणे काल रात्री आपण जामनेर पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक 306 अन्वये सदोष म्हणून शोधाचा गुन्हा दाखल केला आहे। डंपर ताब्यात आहे आणि तो जो चालक होता तो पण ताब्यात आहे। आता त्या अनुषंगाने आपण तो डंपर कुणाच्या मालकीचा आहे काय ते आपण तपास करत आहोत। तसंच तो कशासाठी वापरात येणार होता किंवा अजून काय आता गुन्ह्याचा तपास चालू आहे। सर, नागरिकांनी अवैधरित्या वाळू वाहतूक होत असते डंपरांची अशी तक्रार केली, यावर आपण काय सांगणार? हो, त्यावर नागरिकांनी तक्रार केली होती, तिथे आपले PI सर पण होते आणि तहसीलदार पण होते। तर त्यांनी आता मग जे वाळू वाहणारे डंपर चालक वगैरे त्यांना काही सूचना वगैरे आणि निर्देश कायदेशीर त्याप्रमाणे वेगा संदर्भात निर्देश देणार आहे व त्याचं काही उल्लंघन